बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। राज्यात सध्या उन्हाचा कडाका, उकाडा आणि ढगाळ वातावरण देखील अनुभवायला मिळत आहे। दरम्यान हवामान खात्याने पुढील 2 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। एकीकडे पावसाची शक्यता असताना सांताक्रूज इथे शुक्रवारी 37 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे। राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे बाधित झालेल्या सातारा, कोल्हापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील 21,66,198 शेतकऱ्यांना मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। 1,356 कोटी मदत वितरित केली जाणार आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे। सध्या धरणे, विहिरी तुडुंब भरल्यानं शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची टंचाई भासणार नाही आणि त्यामुळे यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र हे 65 लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान 5व्या आणि 6व्या मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतलाय। या ब्लॉकमुळे दिवाळीनिमित्त खरेदीसाठी मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना अनेक अवेळी लोकल सेवेचा प्रवास किंवा त्रास सहन करावा लागेल। तर दिवाळीमुळे पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक घेण्यात आलेला नाही। दिवाळीच्या अगदी आधी IRCTCची वेबसाईट आणि ॲप हे क्रॅश झाले। मोठ्या संख्येनं लोक IRCTC ॲपद्वारे रेल्वे तिकीट बुक करतात। शुक्रवारी मोठ्या संख्येनं लोकांनी सोशल मीडियावर रेल्वे तिकीट बुक करता येत नसल्याची तक्रार केली आणि यामुळे दिवाळी आणि छठसाठी घरी जाणाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। दक्षिणेकडील राज्यात नारळाची लागवड कमी प्रमाणात झाल्यानं 4 महिन्यांपासून नारळ तसंच खोबऱ्याचे दर तेजीत आहेत। दिवाळीमध्ये खोबऱ्याला मागणी वाढली असल्यानं पुणे, मुंबई, ठाण्यासह राज्यातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये 1 किलो खोबऱ्याचे भाव हे 500 रुपयांपर्यंत पोहोचले। मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्याही खात्यात 31,000 रुपये बोनस जमा झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे। त्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील यंदा 2,000च्या वाढीव सानुग्रह अनुदानामुळे गोड झाली आहे। दसरा दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्याभरात महारेरानं बिल्डरांच्या 809 गृहनिर्माण प्रकल्पांना मंजुरी दिली आहे। महारेरानं दसऱ्यापूर्वी इतक्या मोठ्या प्रमाणात गृह प्रकल्पांना नोंदणी क्रमांक देण्याची ही पहिलीच वेळ असावी। तापलेल्या वातावरणामुळे शुक्रवारी मुंबईकरांच्या अंगाची काहिली झाली। दरम्यान पुढील 1-2 दिवस तापमानातील वाढ कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय आणि यामुळे मुंबईकरांना आणखी काही दिवस उकाडा आणि उन्हाच्या तडाख्याचा सामना करावा लागेल। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील दिवाळीमध्ये बाजारात उपलब्ध असलेल्या फटाक्यांच्या विविध 25 कंपन्यांच्या फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता तपासण्यात आली। तपासणीअंती बहुतांश फटाक्यांची आवाज मर्यादा ही 97.1 डेसिबल इतकी होती। फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा जास्तीत जास्त 125 डेसिबल इतकी आहे। त्यानुसार यंदा फटाक्यांचा आवाज मर्यादित आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2026 मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलंय। त्यानुसार राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। राज्यात मेडिकल अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचं मोठं रॅकेट समोर आलेलं आहे। परराज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी बनावट ईमेल, दूरध्वनी क्रमांक आणि अधिवास प्रमाणपत्राच्या आधारे राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे राबवल्या जाणाऱ्या MBBS अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या फेरीसाठी प्रवेश अर्ज भरल्याचं समोर आलंय। महाराष्ट्र शासनानं शिष्यवृत्ती परीक्षेच्या संरचनेत महत्त्वपूर्ण परिवर्तन मंजूर केलेले आहेत। पूर्वी इयत्ता 5वी आणि 8वीसाठी असलेली ही परीक्षा आता इयत्ता 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी 2025 ते 26 शैक्षणिक वर्षापासून राबवली जाईल। 2015च्या निर्णयानुसार 5वी आणि 8वीमध्ये केलेल्या बदलांनंतर विद्यार्थ्यांची प्रविष्ट संख्या घटली होती। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील सहभाग वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। देशातील वीज कंपन्या सुमारे 6.9 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड तोट्यात आहेत आणि हा धक्कादायक खुलासा केंद्र सरकारनं मांडलेल्या इलेक्ट्रिसिटी ऍक्ट सुधारणा विधेयकाच्या मसुद्यातून समोर आलाय। सध्या पंढरपूर कॉरिडॉर प्रकरणी 2,500 जणांच्या आक्षेपांवर सुनावणी पूर्ण झाली आहे। लोकांच्या अपेक्षा तसंच त्यांच्या मागण्यांचा अहवाल तयार करून राज्य शासनाकडे पाठवलाय अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे।
आदि कर्मयोगी अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशात पांडा यांना शुक्रवारी उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासनासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। या पुरस्कारासाठी देशातल्या 5 जिल्ह्यांची निवड झाली असून त्यात महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे। सोशल मीडियाद्वारे दहशत माजवणारी रील व्हायरल केल्याप्रकरणी कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळे याच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। घायवळे याच्या विरोधात आतापर्यंत 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। निलेश घायवळे तसंच सोशल मीडियावर घायवळेचं अकाउंट चालवणाऱ्या एका जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लाडक्या बहिणींचे पैसे महिलांना मिळत आहेत आणि त्यामुळे आज पुरुष महिलांकडे पैसे मागतायत असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं। सगळेजण साथ सोडून जातात पण बहीण कधीच भावाची साथ सोडत नाही असं ते म्हटले। उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सहकुटुंब दिवाळी त्यांनी साजरी केली। शिवसेना आणि मनसेचं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मनोमिलन झालंय। एकाच कारमधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी प्रवास केला। स्टेअरिंग राज ठाकरेंच्या हाती तर दुसऱ्या कारमध्ये अमित ठाकरे यांचे सारथी आदित्य ठाकरे झाले। दीपोत्सवाच्या उद्घाटनानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी शिवाजी पार्कातील जिमखान्याची पाहणी केली। यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते। मराठा समाज आणि आमच्यामध्ये जरांगे पाटलांमुळे अंतर झाल्याचं भुजबळांनी म्हटलंय। जरांगेंचं टार्गेट ओबीसी नाही तर फडणवीस असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। जरांगे पाटलांचा आवाज मराठ्यांनीच दाबण्याची वेळ असल्याचं म्हणत भुजबळांनी हल्लाबोल केला। जीआर रद्द करण्याची खोड भुजबळांनी काढू नये। आमच्या मुळावर उठला तर ताकद दाखवून देण्याचा इशारा जरांगे यांनी दिलाय। तर बीडमध्ये दहशत माजवण्यासाठी सभा घेतल्याचं म्हणत जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला। विजय वडेट्टीवार डबल ढोलकी असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलंय। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ दाखवत भुजबळांनी भर सभेत वडेट्टीवारांवर टीका केली। विखे आला आणि सर्व महाराष्ट्रामध्ये विखार पसरवून केल्याचं भुजबळांनी म्हटलं। गेला तर गेला पण जीआर काढला असं म्हणत छगन भुजबळ यांनी विखे पाटलांवर जोरदार टीका केली। मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा प्रकार असल्याचं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय। ओबीसी आरक्षणाच्या अन्नामध्ये माती टाकण्याचं काम सरकारनं केल्याची टीका हाकेंनी केली। अहिल्यानगरच्या राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन झालं। बुरहाणपूर येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येनं विविध पक्षाचे नेते उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बिहारहून थेट शिर्डीमध्ये दाखल झाले। शिवाजी कर्डिले यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर पुन्हा बुरहानपूरसाठी फडणवीस रवाना झाले। सोलापूर जिल्ह्यातील राजन पाटील, यशवंत माने, दिलीप माने हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। दौंडमध्ये भाजपचे स्वप्नील शहा आणि नंदू पवार राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। पक्षप्रवेश सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात येते। अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार। डहाणूमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केला। नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला। पडळकर उद्या न्यूयॉर्कला जाऊन काहीही बोलतील। हिंदू मुलींना सल्ले देण्याची काहीही गरज नाही। पडळकरांच्या जिमबाबतच्या वक्तव्यावरून राऊतांनी त्यांच्यावर टीका केली आहे। मुंबईतील सिद्धार्थ कॉलेजच्या बुद्धभवन येथील ग्रंथालयाला अण्णा बनसोडेंनी भेट दिली। डिजिटल माध्यमाच्या मदतीनं नवीन पिढ्यांसाठी एक आधुनिक वाचन केंद्र बनवण्याची गरज असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं। तर ग्रंथालयाचा वारसा जपण्यासाठी सरकारकडे देखील पाठपुरावा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून फेब्रुवारी 2024 मध्ये काढलेल्या सोडतीत अल्प उत्पन्न गटातील सोडत विजेत्यांना ऐन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर ताबा मिळाला। म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या हस्ते सदनिकेच्या चाव्यांचं आणि ताबा प्रमाणपत्राचं शुक्रवारी वितरण करण्यात आलं। हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आर्थिक मदत तात्काळ देण्याची मागणी करण्यात आली। तर शेतकऱ्यांना तातडीनं कर्जमाफी देण्याची मागणी करण्यात आली। नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला होता। संपूर्ण कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी करण्यात आली। शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं अकोल्यामध्ये काळी दिवाळी आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततेत आणि मौन धारण करून आंदोलन पार पडलं।
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तर सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज फसवं असल्याचा आरोप करण्यात आला. जालन्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं काळी दिवाळी आंदोलन केलं. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे. तर 50,000 रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय. नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पंजाब सरकारप्रमाणे हेक्टरी 50,000पेक्षा अधिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. गेल्या 1.5 महिन्यापासून पगार थकल्यानं शहादा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन सुरू केलंय. पगार मिळत नसेल तर काम तरी कसं करणार असा प्रश्न उपस्थित करत जोपर्यंत थकीत पगार मिळत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा इशारा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिलाय. मावळमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. धार्मिक ठिकाणी स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली. धार्मिक स्थळावर येत्या 15 दिवसात स्वच्छता करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. भुसावळमध्ये सेंट्रल रेल्वे मजदूर संघानं धरणे आंदोलन केलं. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मागण्यांबाबत निवेदन देण्यात आलं. जळगावच्या खानापूर मंडळ अधिकारी यासीन तडवींना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप कोळी समाजानं केलाय. आदिवासींच्या कोळी नोंदी नाकारल्याचा आरोप करण्यात आला. जळगाव शहरातील शाहूनगर परिसरात राहणाऱ्या इम्रान भिस्ती या तरुणानं सोशल मीडियावर भाईगिरी दाखवणारा एक रील बनवून व्हायरल केला होता. संबंधित व्हिडिओ पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ कारवाई करत इम्रानला ताब्यात घेतलं. जालन्यात अविवाहित तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केलाय. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका तरुणासोबत 2.25 लाख रुपये घेऊन मुलीचं लग्न लावण्यात आलं. मात्र ही बनावट नवरी रात्रीतून पसार झाली.